नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. सकाळी अंथरुणातून उठल्याबरोबर तुमच्या टाचांमध्ये तीव्र वेदना झाल्या आहेत का? काही पावले चालल्यावरच तुमचे पाय जड वाटू लागतात, जणू काही त्यांच्यावर ओझं आहे. आणि कधीकधी अगदी हलकी घरगुती कामे केल्यावरही तुम्हाला खूप लवकर थकवा जाणवतो. आपल्यापैकी बरेच जण आपलं वय वाढत आहे असं म्हणून स्वतःचं सांत्वन करतात. हे तर होणारच आहे, पण जर मी तुम्हाला सांगितलं की हे केवळ वाढत्या वयाचा परिणाम नसून तुमच्या शरीराकडून मिळणारा एक महत्त्वाचा संकेत आहे, तर सत्य हे आहे की तुमच्या पायांमधील वेदना, जडपणा किंवा अशक्तपणा विनाकारण होत नाही. तुमचं शरीर तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतं आणि खरा धोका वेदनेमध्ये नसून त्यामध्ये खूप काळ दुर्लक्ष करण्यात असतो. चालणं कठीण होईपर्यंत किंवा पायऱ्या चढणं एक मोठं आव्हान बनेपर्यंत बरेच लोक याकडे लक्ष देत नाही, पण तोपर्यंत तुमचं शरीर आधीच खूप अशक्त झालेलं असतं. नेहमी लक्षात ठेवा, वेदना ही समस्या नाही, तो एक धोक्याचा इशारा आहे. तो सूचित करतो की तुमच्या शरीरामध्ये काहीतरी असंतुलित झालं आहे. तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम, प्रथिने किंवा लोह यांसारख्या आवश्यक पोषक तत्वांची कमतरता असू शकते, किंवा तुम्हाला नकळत अंतर्गत सूज येत असेल, किंवा कदाचित तुमच्या पायांपर्यंत पूर्वीसारखा रक्तप्रवाह पोहोचत नसेल. काही लोकांना वयाच्या 55व्या वर्षीच पायांमध्ये अशक्तपणा जाणवू लागतो. ते नीट चालू शकत नाही आणि काही जण वयाच्या 65व्या वर्षी न थांबता पायऱ्यासुद्धा चढू शकत नाही. चांगली माहिती ही आहे की यापैकी अनेक लोकांमध्ये महागडी औषधं किंवा गुंतागुंतीचे उपचार न करता केवळ योग्य आहार आणि आरोग्यदायी सवयींमुळे सुधारणा झाली आहे. जेव्हा शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता असते तेव्हा हाडे हळूहळू कमकुवत होतात. जेव्हा प्रथिनांची कमतरता असते तेव्हा स्नायू शरीराला आधार देण्यास कमी सक्षम होतात. लोहाच्या कमतरतेमुळे रक्त पुरेसा ऑक्सिजन वाहू शकत नाही, ज्यामुळे थकवा येतो. शरीरातील अंतर्गत दाह, सांध्यांचा ताठरपणा वाढवू शकतो, विशेषतः सकाळी. या व्यतिरिक्त जर तुम्ही कमी हालचाल करत असाल आणि कमी सूर्यप्रकाश घेत असाल तर तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता निर्माण होऊ शकते, ज्यामुळे कॅल्शियमचं योग्य शोषण होण्यास अडथळा येतो. पण काळजी करण्याची गरज नाही. चांगली माहिती ही आहे की योग्य काळजी घेतल्यास शरीर स्वतःची दुरुस्ती करू शकतं आणि त्यासाठी तुम्हाला महागड्या औषधांवर किंवा गुंतागुंतीच्या सप्लिमेंट्सवर अवलंबून राहण्याची गरज नाही. खरं तर सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय तुमच्या स्वयंपाकघरातच आहे. या व्हिडिओमध्ये मी सोप्या आणि स्पष्ट पद्धतीने समजावून सांगेन की कालांतराने आपले पाय का कमजोर होतात, याची मूळ कारणे काय आहेत. विशेषतः 5 नैसर्गिक उपाय जे पायांची ताकद वाढवण्यासाठी, हाडे आणि सांधे मजबूत करण्यासाठी आणि तुमची ऊर्जा वाढवण्यासाठी मदत करू शकतात. इतकंच नाही तर व्हिडिओच्या शेवटी मी एक अतिशय सोपी पण अत्यंत प्रभावी सवय सांगेन, जिचा तुमच्या कल्पनेपेक्षाही जास्त परिणाम होईल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्ही केलेला एक छोटासा बदल येणाऱ्या काळात तुमच्या शरीरामध्ये मोठा फरक घडवू शकतो. पहिली गोष्ट आहे ते म्हणजे भिजवलेले बदाम. ऊर्जा आणि ताकद वाढवण्याचा एक नैसर्गिक मार्ग. चला तर एका अतिशय सोप्या पण अत्यंत प्रभावी उपायाने सुरुवात करूया, ज्याकडे लोक अनेकदा दुर्लक्ष करतात. भिजवलेले बदाम. 50, 60 किंवा 70 वर्षांच्या वयामध्ये अनेकदा थकवा जाणवू लागतो, ताकद कमी होते आणि पाय त्यांची पूर्वीची ताकद गमावून बसतात. याचं एक मुख्य कारण म्हणजे शरीराला दररोज पुरेशी ऊर्जा आणि पोषण मिळत नाही. बदाम हा एक नैसर्गिक स्रोत आहे जो ही कमतरता भरून काढण्यास मदत करतो. त्यातील प्रथिने स्नायूंना पोषण देतात, तर त्यातील चांगले फॅट्स शरीराला स्थिर ऊर्जा पुरवतात. शिवाय बदामामध्ये आढळणारे व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियम थकवा कमी करण्यास, स्नायूंचं कार्य सुधारण्यास आणि दिवसभराच्या कामानंतर शरीराला लवकर बरं होण्यास मदत करतात. जेव्हा बदामाचं नियमित सेवन केलं जातं तेव्हा अनेकांना चालणं सोपं झाल्याचं जाणवतं. जास्त वेळ उभं राहिल्याने थकवा येत नाही आणि शरीर हलकं व अधिक सक्रिय वाटतं, विशेषतः सकाळी. हा काही त्वरित उपाय नाही, परंतु सातत्याने सराव केल्यास हळूहळू सकारात्मक बदल घडू लागतात. ही पद्धत देखील खूप सोपी आहे. दररोज रात्री झोपण्यापूर्वी 5 ते 6 बदाम पाण्यात भिजवा. सकाळी त्यांची साल काढून लगेच खा. भिजवल्यामुळे बदाम मऊ होतात, पचायला सोपे जातात आणि शरीराला ते अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेण्यास मदत करतात. तथापि याचा अतिरेक होणार नाही याची काळजी घ्या.
कारण चांगल्या गोष्टी देखील प्रमाणातच फायदेशीर ठरत असतात. ज्यांना किडनी स्टोनचा त्रास पूर्वीपासून आहे त्यांनी हे नियमितपणे घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हे एक छोटं रोजचं पाऊल आहे, परंतु जर हे नियमितपणे अवलंबलं तर ते तुमच्या शरीराला नैसर्गिकरित्या आणि कायमस्वरूपी शक्ती परत मिळवण्यासाठी एक मजबूत पाया घालू शकतं. उपाय 2 आहे, ते म्हणजे मेथीचे दाणे. सांध्यांची सूज कमी करण्याचा एक नैसर्गिक मार्ग. एकदा शरीराला आतून ऊर्जा आणि शक्ती मिळू लागली की पुढचं पाऊल घेणं सोपं जातं. पुढचं पाऊल म्हणजे सांध्यांमधील अंतर्गत सुजेवरती उपचार करणं. यामुळेच अनेक लोकांना सकाळी उठल्यावर त्यांच्या सांध्यांमध्ये ताठरपणा जाणवतो. हालचाल करणं वेदनादायी होतं आणि अगदी दैनंदिन कामं करणंही कठीण होऊन बसतं. यावर एक सोपा आणि नैसर्गिक उपाय भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये आढळतो. हे अमेरिकेमध्ये सहज उपलब्ध आहे. मेथीचे दाणे नैसर्गिकरित्या दाहशामक आणि सांधेदुखीपासून आराम देणारे आहेत. त्यातील घटक शरीरातील दाह कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे सांधेदुखी कमी होते आणि हालचाल सुधारते. जसा जसा दाह हळूहळू कमी होतो तसा तसा सकाळचा ताठरपणा कमी होतो, ज्यामुळे दिवस अधिक आरामदायी वाटतो. मेथीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे हळूहळू होणारे पण दीर्घकाळ टिकणारे परिणाम. हे केवळ तात्पुरता आराम देत नाही, तर शरीरातील संतुलन पुनर्संचयित करण्यास देखील मदत करतं, ज्यामुळे कालांतराने सांध्यांचं कार्य सुधारतं. अनेक लोकांनी नियमितपणे साधं सेवन केल्यावरती काही आठवड्यांमध्ये सकारात्मक बदल अनुभवले आहेत. पद्धत सोपी आहे. दररोज रात्री 1 चमचा मेथीचे दाणे 1 ग्लास पाण्यामध्ये भिजवा. सकाळी उठल्याबरोबर ते पाणी प्या आणि नंतर भिजवलेले दाणे पूर्णपणे चावून खा. यामुळे शरीराला मेथीमधील पोषक तत्वे अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेता येतात. तथापि जर तुम्ही मधुमेह किंवा रक्तदाबाची औषधे घेत असाल तर हे नियमितपणे सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. गर्भवती महिलांनी देखील याचं सेवन टाळावं. उपाय नंबर 3 आहे, काळी मिरी घातलेलं हळदीचं दूध. एक नैसर्गिक वेदनाशामक. एकदा मेथी शरीरातील सूज कमी करू लागली की पुढची पायरी म्हणजे वेदना कमी करणं आणि शरीराला आराम देणं, विशेषतः रात्रीच्या वेळी. यासाठी एक अतिशय सोपा पण प्रभावी उपाय म्हणजे थोडी काळी मिरी घातलेलं हळदीचं दूध. हे एक परिचित पेय आहे, पण तरीही बरेच लोक त्याचे महत्त्व दुर्लक्षित करतात. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा एक नैसर्गिक घटक असतो, जो त्याच्या शक्तिशाली दाहविरोधी गुणधर्मांसाठी ओळखला जातो. जसजशी सांध्यांची सूज कमी होऊ लागते तसतशी वेदना आणि अस्वस्थता देखील हळूहळू कमी होते. ज्यांना रात्री सांधेदुखीचा त्रास होतो किंवा ज्यांना पाय आणि गुडघ्यांमधील अस्वस्थतेमुळे निद्रानाश होतो त्यांच्यासाठी हे विशेषतः फायदेशीर आहे. जेव्हा हळद कोमट दुधासोबत घेतली जाते तेव्हा शरीराला अतिरिक्त कॅल्शियम मिळतं, जे हाडे मजबूत करण्यास मदत करतं. हे पेय शरीराला शांत करतं आणि गाढ शांत झोपेला प्रोत्साहन देतं. शरीराच्या नैसर्गिक पुनर्प्राप्तीसाठी चांगली झोप आवश्यक आहे. एक महत्त्वाची गोष्ट जी बऱ्याच लोकांना माहीत नसते ती म्हणजे हळदीच्या दुधात थोडी काळी मिरी घातल्याने शरीराद्वारे कर्क्युमिनचं शोषण सुधारतं. ही छोटीशी कृती या उपायाची परिणामकारकता अनेक पटींनी वाढवू शकते. याची कृती खूप सोपी आहे. दररोज रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट दूध घ्या. सुमारे अर्धा चमचा हळद आणि चिमूटभर काळी मिरी घाला. चांगलं ढवळून गरम प्या. तथापि जर तुम्हाला पोटाचे विकार किंवा मधुमेह असेल तर ते नियमितपणे घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. उपाय क्रमांक 4 आहे, तो म्हणजे तीळ. कॅल्शियमचा नैसर्गिक स्रोत. एकदा शरीरातील सूज आणि वेदना कमी झाल्या की पुढची महत्त्वाची पायरी म्हणजे हाडं मजबूत करण्यावरती लक्ष केंद्रित करणं आणि यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे कॅल्शियम. बऱ्याच लोकांना वाटतं की फक्त दुधानेच हाडं मजबूत होतात, पण सत्य हे आहे की आपल्या स्वयंपाकघरामध्येच कॅल्शियमचा खूप चांगला स्रोत आहे, ते म्हणजे तीळ. तिळामध्ये कॅल्शियम तसेच मॅग्नेशियम आणि झिंक सारखी महत्त्वाची खनिजे भरपूर प्रमाणामध्ये असतात. हे सर्व मिळून हाडांची घनता वाढवण्यास मदत करतात, ज्यामुळे ती कालांतराने मजबूत होतात. जसजसं आपलं वय वाढतं तसतसं हे अधिक महत्त्वाचं ठरतं, कारण कमकुवत हाडांमुळे हालचाल करणं कठीण होतं आणि वेदना होण्याची शक्यता वाढते. जेव्हा तिळाचं नियमित सेवन केलं जातं तेव्हा बऱ्याच लोकांना रात्रीच्या वेळी पायात येणारे पेटके कमी झाल्याचा अनुभव येतो. सौम्य वेदना देखील हळूहळू कमी होतात आणि उभं राहणं किंवा चालणं अधिक स्थिर होऊ लागतं. हे एक लक्षण आहे की शरीराला आवश्यक खनिजे मिळत आहेत. त्यांना तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करणं खूप सोपं आहे. दररोज सकाळी 1 चमचा भाजलेले तीळ घ्या आणि ते पूर्णपणे चावून खा.
जेणेकरून तुमच्या शरीराला ते अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेण्यास मदत होईल. चव वाढवण्यासाठी तुम्ही त्यात थोडंसं आलं किंवा मग गूळसुद्धा घालू शकता, ज्यामुळे ते अधिक स्वादिष्ट होईल आणि पचनास मदत होईल. तिळाचा उष्णता देणारा प्रभाव असला तरी त्याचं अतिसेवन करू नये. योग्य प्रमाणामध्ये आणि नियमितपणे त्याचं सेवन केल्याने तुमच्या शरीरामध्ये हळूहळू सकारात्मक बदल घडून येतील. उपाय नंबर 5 आहे मोड आलेले चणे. हे नैसर्गिकरित्या स्नायू तयार करणारे आहेत. एकदा तुम्ही तुमची हाडे मजबूत करण्यासाठी पुरेसं कॅल्शियम घेणं सुरू केलं की पुढची पण महत्त्वाची पायरी म्हणजे तुमचे स्नायू मजबूत करणं. तुमची हाडे कितीही मजबूत असली तरी जर तुमचे स्नायू कमकुवत असतील तर तुमचे पाय जास्त काळ स्थिर राहू शकणार नाहीत किंवा कार्य करू शकणार नाही. या समस्येवर एक सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे मोड आलेले चणे. भिजवून आणि मोड आणल्यावर चणे प्रथिने, लोह आणि फायबरचा एक पौष्टिक स्रोत बनतात. प्रथिने स्नायूंची ताकद वाढवण्यास आणि टिकवून ठेवण्यास मदत करतात, तर लोह रक्तप्रवाहात ऑक्सिजन वाहून नेण्यास मदत करतं, ज्यामुळे पायांना पुरेशी ऊर्जा मिळते. फायबरमुळे पचनक्रिया सुधारते, ज्यामुळे शरीराला पोषक तत्वे अधिक प्रभावीपणे शोषून घेता येतात. जेव्हा तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये मोड आलेल्या चण्यांचा समावेश कराल तेव्हा तुम्हाला हळूहळू फरक जाणवेल. चालण्यामुळे थकवा कमी होतो, दीर्घकाळ उभं राहणं सोपं होतं आणि तुमच्या शरीराची सहनशक्ती वाढते. हे एक लक्षण आहे की स्नायू मजबूत होत आहेत आणि तुमच्या शरीरामध्ये अंतर्गत सुधारणा होत आहे. हे तयार करणं देखील सोपं आहे. हरभरे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा, नंतर त्यांना अंकुर येऊ द्या. खाण्यापूर्वी त्यांना मऊ करण्यासाठी आणि पचनास सोपे जाण्यासाठी हलकेसे वाफवून घ्या, विशेषतः वृद्धांसाठी. त्यानंतर तुम्ही हलके सॅलड बनवण्यासाठी ते थोडंसं मीठ, लिंबू किंवा भाज्यांसोबत एकत्र करू शकता. अंकुरलेले हरभरे कच्चे खाऊ नयेत याची काळजी घ्यावी, कारण यामुळे पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. योग्य प्रकारे तयार करून आणि नियमितपणे सेवन केल्यास तुमच्या शरीराला आतून मजबूत करण्याचा हा एक नैसर्गिक आणि प्रभावी मार्ग असू शकतो. या सर्व पौष्टिक उपायांनंतर एक महत्त्वाचा मुद्दा आहे. शरीर हालचालींसाठी बनलेलं आहे आणि जेव्हा आपण सक्रिय राहतो तेव्हाच पोषक तत्वे आपल्या हाडे, स्नायू आणि सांध्यांपर्यंत योग्यरित्या पोहोचू शकतात. या 3 सवयी खूप सोप्या आहेत, परंतु त्यांचा प्रभाव खूप मोठा आहे. पहिली सवय म्हणजे दररोज 15 ते 20 मिनिटं चालणं. जेव्हा तुम्ही चालता तेव्हा तुमच्या पायांचे स्नायू सक्रिय होतात, रक्ताभिसरण सुधारतं आणि सांध्यांची लवचिकता वाढते. दुसरी सवय म्हणजे सकाळी हलके स्ट्रेचिंग व्यायाम करणं. यामुळे रात्री आलेला ताठरपणा कमी होतो आणि शरीर दिवसाची सुरुवात विश्रांती घेऊन करतं. तिसरी सवय म्हणजे सकाळी थोडासा सूर्यप्रकाश घेणं. सूर्यप्रकाशामुळे शरीरामध्ये व्हिटॅमिन डी तयार होण्यास मदत होते, जे कॅल्शियम शोषण्यासाठी आणि हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक आहे. तुम्ही केळी, मनुका आणि बीट यांसारख्या काही सामान्य खाद्यपदार्थांचाही फायदा घेऊ शकता. केळींमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणामध्ये असतं, ज्यामुळे स्नायूंचा ताण कमी होतो. मनुका रक्ताभिसरण सुधारतो आणि बीट शरीरातील ऑक्सिजन वाढवून थकवा कमी करण्यास मदत करतात. नेहमी लक्षात ठेवा, फक्त योग्य आहार घेणं पुरेसं नाही, व्यायामाशिवाय त्याचे परिणाम अपूर्ण राहतात. जेव्हा तुम्ही योग्य आहार आणि आरोग्यदायी सवयी एकत्र करता तेव्हाच कायमस्वरूपी आणि सकारात्मक बदल घडू शकतात. शेवटी मला माझ्या अनुभवातील एक गोष्ट सांगायची आहे. गेल्या 7 वर्षापासून मी पाहिलं आहे की जे लोक आपल्या सवयी बदलतात, नियमितपणे चालतात आणि योग्य आहार घेतात त्यांच्यात केवळ औषधांवर अवलंबून राहण्यापेक्षा जास्त सुधारणा होते. औषधामुळे तात्पुरता आराम मिळू शकतो, परंतु खरा बदल तुमच्या दैनंदिन सवयींमधून येतो. तुमचं शरीर तुमचा शत्रू नाही, त्याला कशाची गरज आहे याचे संकेत ते नेहमीच देत असतं. जेव्हा तुम्ही ते संकेत समजून घेता आणि योग्य पावले उचलता तेव्हा तुमचं शरीर हळूहळू मजबूत होतं, तुमचे पाय हलके वाटू लागतात आणि जीवन सोपं होतं. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कुटुंबासोबत, विशेषतः तुमच्या आईवडिलांसोबत किंवा वडीलधाऱ्यांसोबत ही माहिती शेअर करायला विसरू नका. अशाच आरोग्यदायी टिप्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.